नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, निवडणुका लोकसभेच्या तरी जवळ येऊन ठेपल्या आहेत. म्हणजे आता नेमकं सांगायचं तर साधारणपणे लोकसभेच्या पहिल्या मतदानाची फेरी व्हायला जवळजवळ 7.5 महिने उरलेत असं आपण म्हणू शकतो. सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च महिन्याच्या अखेरीला पहिली मतदानाची लोकसभेची फेरी होणार आहे. आणि त्या दृष्टीने सगळे प्रयत्नशील आहेत. 31 ऑगस्टला मुंबईमध्ये इंडिया नामक आघाडीची बैठक घेण्याचं आमंत्रण उबाठाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बंगलोरलाच आपल्या सगळ्या 26 मित्र पक्षांना दिलं होतं आणि सांगितलं होतं, डरो मत, आपण मुंबईत भेटू. आता मुंबईनंतर आणखीन कुठेतरी परत कोलकात्याला भेटायचं ठरेल. पण डरो मत म्हणजे काय? या सगळ्या गडबडीमध्ये प्रत्येक पक्ष आपापली तयारी करतोय. काँग्रेस पक्षाने सगळ्याच्या सगळ्या महाराष्ट्रातल्या 48 जागांसाठी चाचपणी सुरू केलेली आहे. उद्धव ठाकरे यांनी सुद्धा महाराष्ट्राच्या 18 लोकसभा मतदारसंघाचा आढावा तिथल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना बोलवून सुरू केला आहे. आणि त्यामुळे कुठल्या जागा कोण लढवणार हे नंतर ठरेल. पण आत्ता आपली ताकद काय याची चाचपणी सुरू केलेली आहे. आणि ही चाचपणी भारतीय जनता पक्षाने वर्षभरापूर्वी सुरू केली होती. तुम्हाला आठवत असेल तर अगदी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन बारामतीमध्ये येऊन गेल्या होत्या. वेगवेगळे केंद्रीय मंत्री गेल्या वर्षभरात महाराष्ट्राच्या 48 लोकसभा मतदारसंघात पुढे मागे येऊन गेलेले आहे. कदाचित एखाद्या ठिकाणी 2 मंत्री आले असतील, एखाद्या ठिकाणी 4 मंत्री आले असतील. आणि आत्ता यांना जाग येते की चाचपणी करायला पाहिजे. आणि अशी चाचपणी करत असताना पश्चिम महाराष्ट्रातल्या ज्या लोकसभा मतदारसंघांचा आढावा उद्धव ठाकरे यांनी घेतला त्यामध्ये बारामतीचा सुद्धा समावेश आहे. आणि म्हणून मग आपल्याकडच्या उथळ माध्यमामध्ये खळखळाट सुरू झाला की अरेच्या बारामतीमध्ये सुद्धा शिवसेना जागा लढवणार. उद्धव ठाकरे यांनी बारामती लोकसभा मतदारचा संघाचा सुद्धा आढावा घेतला. आणि आढावा घेऊन आपल्या पदाधिकाऱ्यांना काय सांगितलं पदाधिकाऱ्यांना? तिथे सुप्रियाताईंना ताकद द्या. वा बारामतीत मुळात उबाठा शिवसेनेची ताकद किती याचा तरी विचार कराल की नाही? बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये किंवा कुठल्याही लोकसभा मतदारसंघामध्ये 6 विधानसभेच्या जागा असतात, 6 आमदार असतात विधानसभेत निवडून येणारे. त्या 6 विधानसभा मतदारसंघामध्ये शिवसेनेचा एकतरी आमदार आहे का? उद्धव म्हणजे आधीच्या शिवसेनेचा विजय शिवतारे हा एक आमदार होता. त्याला शिवसेनेतल्या मोठ्या नेत्यांनी राष्ट्रवादीशी हातमिळवणी करून कसं पाडलं हे तोच माजी आमदार, माजी मंत्री म्हणजे विजय शिवतारे सांगत असतो. ज्या मतदारसंघामध्ये आपलेच धडपडे मेहनत घेणारे पदाधिकारी कार्यकर्ते यांना संपवण्याची राजनीती अखंड शिवसेना चालू असताना होत होती आणि त्याचा लाभ राष्ट्रवादीला मिळत होता. पर्यायाने बारामती लोकसभा मतदार क्षेत्रामध्ये शिवसेनेचे एक नामधारी पदाधिकारी भरपूर आहेत. पण महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, तालुका पंचायत इथेही निवडून येण्या एवढी शिवसेना तिथे सबळ राहिलेली नाही. ही वस्तुस्थिती आहे. आणि शिवतारे तर सांगतात की पदाधिकाऱ्यांनी कशी शिवसेना संपवली. अशा मतदारसंघात उद्धव ठाकरे जेव्हा म्हणतात की सुप्रियाताईंना बळ द्या, हे ते शिवसैनिकांना सांगतात. आहे की नाही गंमत? अर्थात त्यात काय नवीन नाही आहे. तुम्हाला कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक आठवते? तिथे सुद्धा तिथले जे क्षीरसागर नावाचे माजी आमदार आहेत
त्यांनी ती पोटनिवडणूक लढवायची ठरवली आणि मातोश्री गाठली, तर त्यांना गप्प करण्यात आलं. आपल्याला मुख्यमंत्रीपद टिकवायचं आहे, तेव्हा उत्तर कोल्हापूर मतदारसंघामध्ये शिवसैनिकांनी काँग्रेसच्या उमेदवाराच्या पाठीशी ठामपणे उभं राहिलं पाहिजे. 2.5 वर्ष मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांनी पक्षप्रमुख म्हणून शिवसेनेच्या संघटनात्मक पदाधिकाऱ्यांना दिलेला एकमेव आदेश आहे की आपल्याला मुख्यमंत्रीपद टिकवायचं आहे आणि त्यासाठी प्रत्येक तालुका, जिल्हा, विधानसभा, लोकसभा मतदारसंघात जी शिवसेनेची संघटना आहे ती काँग्रेस किंवा राष्ट्रवादीसाठी बळी द्यायची आहे. आपण ताकद निर्माण करायची आणि काँग्रेस किंवा राष्ट्रवादीसाठी उभं राहायचं. याचं कारण आपल्याला मुख्यमंत्रीपद टिकवायचं आहे आणि मुख्यमंत्रीपद टिकवण्यासाठी शिवसेना बुडाले तरी चालेल हा मंत्र किंवा आदेश 2.5 वर्ष दिला गेला. त्याच्या परिणामी शिवसेना दुभंगली, फुटली. आणि आता कुठल्या मतदारसंघात नेमकं काय काय शिल्लक राहिलं आहे याची चाचपणी उद्धव ठाकरे करतायत. मध्यंतरी मला आठवते काय त्या 2019च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी मोठ्या प्रमाणावर राष्ट्रवादी काँग्रेसमधले अनेक आमदार किंवा माजी आमदार, पदाधिकारी हे भारतीय जनता पक्षामध्ये महाभरती म्हणून सहभागी होत होते. तुम्हाला आठवत असेल, त्यावेळेला कोणीतरी फेसबुकवर एक मजेशीर कॉमेंट लिहिलेली होती की बाबांनो, जो शेवटचा राहील त्याने राष्ट्रवादीच्या कार्यालयाला कुलूप लावून बारामतीला गोविंद बागेमध्ये नेऊन ती चावी द्यावी, अशी विनोदी पोस्ट फेसबुकवर कोणीतरी लिहिलेली होती. ती वाचलेली मला आठवते. आणि आणखीन एक गोष्ट त्यावेळेला या सोशल मीडियात बघायला मिळाली होती. ती म्हणजे बारामतीमध्ये काँग्रेस नावाच्या पक्षाचं जे कार्यालय आहे ते कार्यालय वर्षानुवर्ष बंद आहे. त्याचं कुलूप पण कसं गंजलेलं आहे हे दाखवणारा एक फोटो आणि पोस्ट कोणीतरी सोशल मीडियात टाकली होती. ही बारामतीमधली पवार परिवाराची पकड आहे. ज्या काँग्रेस पक्षातून शरद पवार बाहेर पडले आणि त्यांनी राष्ट्रवादी हा काँग्रेस पक्ष काढला आणि त्यानंतर बारामतीमध्ये काँग्रेस पक्षाचं कार्यालय, गंजलेलं कुलूप, अशी अवस्था आहे. तिथे शिवसेनेची नेमकी ताकद किती आहे? ती उद्धव ठाकरे, संजय राऊत या मंडळींनी किती निर्माण करून दिलेली आहे? कधी काळी राष्ट्रवादीतच राजकारणाचे प्राथमिक धडे गिरवणारा विजय शिवतरेसारखा धडाडीचा तरुण पवारांच्या विरुद्ध दंड थोपटून पुरंदर या विधानसभा मतदारसंघात उभा राहिला आणि त्याने लागोपाठ 2दा पुरंदरची, बारामती लोकसभा मतदारसंघातल्या पुरंदर या विधानसभा मतदारसंघाची निवडणूक लढवून जिंकून दाखवली. तेवढंच शिवसेनेचं लोकसभा मतदारसंघातलं अस्तित्व होतं. पण ते पण संपवण्याचे डावपेच हे मातोश्रीतूनच खेळले गेले. हे खुद्द शिवतारेच आता जाहीरपणे सांगतात, मुलाखती देऊन सांगतात, लपून छपून नाही. आणि त्या मतदारसंघाचा आढावा घेताना उद्धव ठाकरे परत आपण मुख्यमंत्री आहोत त्या थाटात सांगतायत की इथे आपला पक्ष आणि संघटना ही सुप्रियाताईंसाठी उभी करायची. पुढचं वाक्य ते बोलत नाहीत, आपल्याला मुख्यमंत्रीपद टिकवायचं. शिवसेना टिकवायची नाही आहे. मुख्यमंत्रीपद टिकवता टिकवता शिवसेना संपून गेलेली आहे किंवा संपून टाकलेली आहे. आणि म्हणून गंमत वाटते की बारामतीमध्ये सुप्रियाताईंना उद्धव ठाकरे यांनी बळ द्यायचं असेल तर मी म्हणेन की सुप्रियाताई बारामतीमध्ये आजच पराभूत झालेले आहेत. आजच पराभूत झाले. 2014मध्ये अशी कुजबूज ऐकायला मिळायची की मोदी लाट आहे, मोदी लाट आहे. तर मोदींनी बारामतीमध्ये प्रचारासाठी येऊ नये असं साकडं खुद्द शरद पवारांनी मोदींना घातलं होतं. ही कुजबूज ऐकायला आलेली आहे, सगळ्यांना माहिती आहे.
आणि 2014च्या लाटेमध्ये सर्वात कमी फरकाने सुप्रियाताईंना बारामतीची जागा राखता आली होती, तेव्हा शिवसेना नेमकी कुठे होती? शिवसेनेची मतं किती होती? जे काय 6 मतदारसंघ आहेत, निदान त्या 6 पैकी एक जागा खडकवासला ही कधी काळी ते मनसेच्या त्या गोल्डन मॅन म्हणतात त्यांनी जिंकलेली होती, वांजळे. बाकी शिवसेनेची ताकद नेमकी किती? एक विजय शिवतारे, आणि त्यानंही तुम्ही संपून टाकलेलं आहे. मग सुप्रियाताईंना बळ देणार म्हणजे काय? तर याला मग शरद पवारांचा करिश्मा म्हणतात. आपल्या पित्याला, आपला पिता चोरला, वडील चोरले, बाप चोरला म्हणून रडणारे उद्धव ठाकरे यांना आपले वडील तरी आठवतात का असा प्रश्न पडतो. त्यापेक्षा आजकाल शरद पवारांचे जे काय दाखले आहेत ते घेऊनच उद्धव ठाकरे राजकारणात वाटचाल करताना दिसतात. ही जो आधीच बलदंड आहे, ज्याला कुठल्याही मदतीची गरज नाही, त्याचं बळ वाढवण्यासाठी उद्धव ठाकरे धावून जात असतात. मित्रांनो, शिवसेना का वाढली, महाराष्ट्रभर कशी पसरली, हे मी यापूर्वी अनेकदा सांगितलंय. त्या काळात मी मार्मिकचा कार्यकारी संपादक होतो. 86 पासून 89 पर्यंत, 85 पासून 89 पर्यंत शिवसेनेला बाळासाहेबांनी जितकी वाढवली तितकी शिवसेनेला जागा निर्माण करून देण्याचं काम शरद पवारांनी केलं होतं. 1984च्या लोकसभा निवडणुकीत राजीव गांधी यांनी 400 पेक्षा अधिक खासदार निवडून आणले होते आणि शरद पवारांकडे फक्त महाराष्ट्रातले 2 खासदार होते. तरीही ऑक्टोबर 1986 मध्ये शरद पवारांनी आपला पक्ष गुंडाळून काँग्रेसमध्ये जायचा निर्णय घेतला. त्यासाठी राजीव गांधींना औरंगाबादला आणि आजच्या छत्रपती संभाजीनगरला आणलेलं होतं. तेव्हा शरद पवार काय बोलले होते आठवतं? राजीव गांधींचे हात मजबूत करण्यासाठी, अरे 10 बाहुबली लटकले असते 2 हातांना तरीही राजीव गांधी त्यांना सहज तोलू शकले असते, एवढी त्यांची लोकसभेत ताकद होती. अशा वेळेला त्यांना मजबूत करायला आणि राजीव गांधींचे हात मजबूत करायला शरद पवार 2 खासदार घेऊन गेले होते. याला बळ देणं म्हणतात. ही शरद पवारांची बळ देण्याची भाषा आहे आणि ती भाषा आता उद्धव ठाकरे बोलायला लागलेत. ज्या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये आज शिवसेनेचं नामोनिशाण उरलेलं नाही, म्हणजे उभाटा शिवसेनेचं नामोनिशाण उरलेलं नाही. जी काही शिवसेना होती ती शिवतारे यांच्यापुरती मर्यादित होती आणि तेही एकनाथ शिंदे यांच्याबरोबर निवडणूक आयोगाने अधिकृत ठरवलेल्या शिवसेनेत गेलेले आहेत. तेव्हा उद्धव ठाकरे आढावा घेतात आणि सांगतात आपल्याला सुप्रियाताईंना बळ द्यायचे. वा 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 वा. म्हणजे हत्तीला बळ देण्यासाठी इतर कुठल्या तरी लहान सहान ससे असतात किंवा कोल्हे असतात, यांनी हत्तीला बळ देण्यासाठी पुढाकार घ्यावा. यापेक्षा काही वेगळी गोष्ट उद्धव ठाकरे बोलत आहेत. मला तर वाटतं इतका सुप्रियाताईंचा अवमान किंवा इन्सल्ट कोणीही केलेला नसेल की बारामतीमध्ये उभाठा शिवसेना सुप्रियाताईंना बळ देणार. क्या बात है मित्रांनो, क्या बात है. आणि या सगळे जे काय आढावा घेतला जातोय वेगवेगळ्या लोकसभा मतदारसंघाचा, त्यामध्ये आपण कुठून निवडून यायचं याचा काही विचार होतोय का, हा दुसरा प्रश्न आहे. हा दुसरा प्रश्न आहे आणि तितकाच महत्त्वाचा आहे. कारण आत्ता गेल्या 2, 2.5, 3, 5 वर्षामध्ये उद्धव ठाकरे यांच्यासमोर एकच उद्दिष्ट आहे, आपल्याला निवडून यायचं नाही, आपल्याला भाजपला पाडायचं आहे. हे त्यांचं उद्दिष्ट आहे, टार्गेट आहे. काशीराम ज्यांनी बहुजन समाज पक्षाची स्थापना केली आणि पुढे तो मायावतींच्या हाती गेला, त्या काशीराम यांची एक थिअरी होती की ते नव्याने पक्ष 80 साली उभा करत होते. तेव्हा त्यांनी म्हटलं होतं, पहला चुनाव हारने के लिए, दूसरा चुनाव हराने के लिए,
फिर आएगा वो जीतने का चुनाव असं काशीराम म्हणायचे. म्हणजे पहिल्या निवडणुकीत आपण हरायलाच उभं राहायचं, आपल्याला मतं मिळणार नाहीत, पण त्यातून आपली ओळख निर्माण होईल आणि दुसऱ्या निवडणुकीत जी कोणाची खरी झुंज चालू असते त्याच्यातली मतं काटल्यामुळे त्यातल्या कोणाला तरी आपण पाडू शकतो याची जाणीव होते, म्हणून दुसरा चुनाव हराने केली. आज उद्धव ठाकरे काशीराम म्हणायचे त्यातल्या दुसऱ्या टप्प्यामध्ये जाऊन पोहोचलेले आहेत. होते पहिल्या टप्प्यावर 18 खासदार, भले भाजपच्या मदतीने असतील, पण 18 खासदार सोपी गोष्ट नसते मित्रांनो, नसते सोपी गोष्ट. 18 खासदार स्वबळावर निवडून आणणारे उद्धव ठाकरे किंवा भाजपच्या मदतीने निवडून आणणारे उद्धव ठाकरे आता काय म्हणतात की हमको चुनाव दूसरे किसी को हराने के लिए लढना है. आपल्याला भाजपला हरवण्यासाठी निवडणूक लढायची, आपल्याला निवडणूक जिंकायचीच नाही आहे. भाजपला अपशकुन करणं हा आता उबाठा शिवसेनेचा उद्देश झालेला आहे. आणि म्हणून ज्या काय वेगवेगळ्या लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्याच्या बातम्या येत आहेत वेगवेगळ्या चॅनेलवर, वेगवेगळ्या वर्तमानपत्रामध्ये, त्यातली भाषा बघितली तर एक लक्षात येतं की आपण स्वबळावर, ठीक आहे 48 नाही 2 जागा आपण आपल्या बळावर निवडून आणू, 20 जागा आपण आपल्या बळावर निवडून आणू, हे बोलतायत का उद्धव ठाकरे? मग मध्येच एक पिल्लू सोडायचं. आता संजय राऊत ईशान्य मुंबईतून उभं राहणार. अरे कोणीही राहा, त्या मतदारसंघामध्ये तुमची नेमकी ताकद किती आहे, तुमची नेमकी ताकद किती आहे? 2009 मध्ये जाऊन बघा. मनसेमुळे शिवसेनेची जी मतं घटली त्याचा दुष्परिणाम हा शिवसेनेमुळे भाजपला भोगावा लागला होता. तो सांगळे, शिशिर शिंदे, राम कदम हे कुठून निवडून आले होते? तिथून आता संजय राऊत लढणार. आणि कोणाच्या बळावर? राष्ट्रवादीच्या, काँग्रेसच्या. काँग्रेस स्वतःची चाचपणी करते. म्हणून मुद्दा असा आहे की इतकी टिंगल सुप्रियाताईंची आम्ही पण कधी केली नाही, आम्ही पण कधी केली नाही. सुप्रियाताईंना बारामती परत एकदा जिंकण्यासाठी जर उद्धव ठाकरे यांचं बळ लागणार असेल किंवा ते देणार असतील तरीही तो शरद पवारांसकट पवार परिवार आणि सुप्रियाताईंचा घोर अपमान आहे. सुप्रियाताईंना बळ द्या असं म्हणून उद्धव ठाकरे यांनी पवारांच्या आजवरच्या पुण्याईला हास्यास्पद करून टाकलेलं आहे. आणि बाकीच्या बाबतीत काय बोलायचं? तुम्ही मला दाखवा की आपल्याला ही जागा जिंकायची आहे, ती जिंकायची आहे. नाही, भाजपला पराभूत करणं हे उद्दिष्ट घेऊन कोण लढाईत जात नाही. लढाईत आपल्या समोरचा शत्रू आहे त्याला हरवायचं आणि त्याला हरवल्यामुळे आपण जिंकणार असं उद्दिष्ट असतं. फक्त त्याला हरवायचे आणि हरल्यानंतर काय? तुम्ही जिंकणार आहात. मुद्दा तो असतो मित्रांनो की लढाईमध्ये किंवा निवडणुकीमध्ये तुम्हाला जिंकण्यासाठी उतरावं लागतं. हुतुतूचा, कबड्डीचा किंवा क्रिकेटचा सामना असो, त्या समोरच्याला हरवणं म्हणजे मला जिंकायचं आहे आणि मी समोरच्याला हरवू शकतो म्हणजेच मी जिंकू शकतो हे दाखवायचं असतं. आढावा घेत बसलेले जेव्हा सुप्रियाताईंना बळ द्यायचं म्हणतायत त्या उरलेल्या जागीसुद्धा राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे उमेदवार असतील त्यांना आपल्याला बळ द्यायचे. जे देगलूर बिलोली असो किंवा तुमच्या कसबा आणि चिंचवडमध्ये झालं, जे कोल्हापूर उत्तरमध्ये झालं, त्यापुढे शिवसेना जाण्याची शक्यता नाही. कारण हे पराभूत होण्यासाठी लढतायत आणि आपण पराभूत होत असताना भाजपला शक्य तितक्या अधिकाधिक जागी पराभूत करणं हे आजच्या उबाटा शिवसेनेचं उद्दिष्ट झालेलं आहे. आणि म्हणूनच अशा पक्षाला भवितव्य नाही. त्याच कारणास्तव 14 महिने उलटून गेल्यानंतरसुद्धा उरले सुरले लोकसुद्धा मिळेल ती वाट धरून, मिळेल ती संधी शोधून
शिंदे यांच्या शिवसेनेत सातत्याने जात राहिलेत. मित्रांनो, आत्ता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.